This is a seminar that was inspired by understanding what is the difference between unintelligent people and ineffective people. Unintelligent people means they don't know what is right, what is wrong. And in this seminar we are talking to people who know what is right and what is wrong, but somehow due to some reasons are unable to achieve results. So what is ineffective? Ineffective means not producing the effects or results that are wanted. It means we are talking about people who are highly skilled. We are talking about people who are intelligent. We are talking about people who are well equipped. And we are talking about people with good intentions also. So if there is somebody who is already skilled, who has good intentions, is intelligent, and also has all the necessary resources, but still he has not achieved results, so then what went wrong? So मग हा जो विषय आहे हा बऱ्यापैकी खोल विषय. चष्मा नसताना जर दिसत नसेल तर समजू शकतो, सिंपल आहे. चष्मा घाल दिसेल. समजा वीज गेली, दिवे सगळे बंद झाले आणि दिसत नसेल तर सिंपल आहे, बटन ऑन कर, दिवे लाव आणि दिसेल. पण somebody walks in here and he says, इथे कोणी बसलंय का? somebody walks in, इथे कोणी बसलंय का? तो म्हणाले हो आहोत. कोणी बसलंय का? अरे दिवे आहे, चष्मा पण दिसतोय, पण त्याला कळत का नाहीये काही? दॅट इज सिरियस. सो समटाइम्स व्हॉट हॅपन्स इज आपल्याला जे शिकवलंय लहानपणापासून, you need to be very intelligent, you need to be scholarly, you need to talk nicely, असं सगळे हे जे स्किल्स आहेत हे सगळे शिकून आणि संस्कृतीने आपल्याला हे शिकवलंय की कधी कोणाचं वाईट नाही करायचं, नेहमी सगळ्यांशी चांगलं राहायचं. आणि हे सगळं करून पण सो एक्सटर्नली ऑल्सो यू आर इक्विप्ड, इंटरनली ऑल्सो यू हॅव गुड व्हॅल्यूज, अँड स्टील वी डोंट गेट रिझल्ट्स. अँड देन there are a lot of mental issues, what is going on. So we are dealing with these kind of people. So the first thing about highly ineffective people is internally you don't like yourself. It means this person has a low self evaluation about himself. So if you don't like yourself, no one else will. If you treat yourself like dirt, so will everyone else. If you don't like yourself, you will expect others to make you happy and make you feel good about yourself. So usually, if we have this need, हे कसं डिटेक्ट करायचं याच्याबद्दल की आपली कुठली आयडिया आपल्याला कोणाला प्रेझेंट करायची आहे, we won't present it to anybody, we will present it to somebody who already likes us. We will present it to somebody who already speaks good about us. म्हणजे काय, मी काहीतरी प्रेझेंट करतोय, त्याचा पहिला फीडबॅक मला चांगलाच मिळायला पाहिजे. इफ वी हॅव दिस नीड, इट मीन्स समवेअर वी हॅव ए लो सेल्फ इव्हॅल्युएशन अबाउट अवरसेल्व्स. स्वतःच्याच डोळ्यामध्ये मी स्वतःला कमकुवत समजतो, इन सिंपल मराठी. म्हणून जेव्हापर्यंत आपण स्वतःच्या आंतरिक डोळ्यात स्वतःला कमकुवत समजणं बंद नाही करत, तेव्हापर्यंत या जगामधलं दुसरं कोणीही व्यक्ती आपल्याला ते समजणं बंद नाही करणार. सो इट स्टार्ट्स विथ सेल्फ अप्रिसिएशन. विल डिस्कस मोर. टिपिकल सिम्पटम्स, कन्फ्युज्ड अबाउट फर्दर कोर्स ऑफ ऍक्शन. जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, आता काय करू, आणि असे खोल प्रसंग असतील आणि त्याच्यामध्ये जर आपण कन्फ्युज असू तर गोष्ट वेगळी. पण दैनंदिन जीवनामध्ये आता किती वाजले, 9 वाजले, 9 वाजता येऊ की 9:30 वाजता येऊ, उद्या सकाळी रविवार आहे समजा, तर उद्या बाहेर फिरायला जायचं की दिवसभर झोपून काढायचा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इफ यू आर कन्फ्युज्ड, इट मीन्स तुम्हाला स्वतःच्या बुद्धीवर किंवा स्वतःच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नाही आहे, आणि म्हणून यू आर ऑलवेज सिकिंग अदर्स ओपिनियन, नॉट बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज और स्किल्स, बट बिकॉज ऑफ अ फिअर ऑफ डिसअप्रुव्हल. समजा मी माझं मत मांडलं, उद्या रविवार आहे, मला झोपायचं आहे. कोणतरी आजूबाजूला म्हणेल, हे झोपायचे दिवस आहेत का, हे बाहेर फिरायचे दिवस आहेत, तर लगेच मला कोणतरी अपोज केलं आणि ते मला धक्कादायक ठरतं. सो म्हणून आधीपासून तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे, अरे त्यांना काय वाटतं त्यांचं मत आहे, त्यांना काय वाटतं त्यांचं मत आहे, तुझं स्वतःचं मत काय आहे, माझं स्वतःचं मतच नाही.
का नाहीये? कारण आतापर्यंत एक दोनदा जेव्हा मी माझं मत एक्सप्रेस केलं, इट वॉज नॉट अप्रिशिएटेड. सो देन बिकॉज ऑफ दॅट आय फील आय एम नॉट सो इंटेलिजंट. ऍक्च्युअली यू आर इंटेलिजंट, बट यू फील लाइक दैट. सेकंड, अटैचमेंट टू सोशल इमेज. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी फसतो. एक लो सेल्फ एस्टीम म्हणजे काय? हे म्हणणं आय एम ऑर्डिनरी. We feel when somebody says I am special, that is pride or that is ego. I am ordinary is also ego, because the focus is not on ordinary or great or special. The focus is on I. But जेव्हापर्यंत आपण स्वतःवरच फोकस करतोय, I am talking about myself. I think I am ordinary. आणि त्याच बाहेर जाऊन I think I am special. I think I am intelligent. I think I am strong. So स्वतःवरच जेव्हापर्यंत केंद्रित आहे, तेव्हापर्यंत I am not coming out of it. मी कोण आहे हे समजण्यासाठी माझ्यावर जे बिंबवलं गेलंय ते त्याच्या आधारावर फक्त स्वतःला समजून घेणं गरजेचं नाहीये. आय शुड हॅव माय ओन इंडिपेंडेंट ओपिनियन अबाउट माय सेल्फ. सो हाऊ टू गेट दॅट गुड ओपिनियन विल डिस्कस. अटॅचमेंट टू मेमरीज ऑफ फेलियर्स. आता इथे बसलेले जे कोणी आहेत, इज देअर एनीबडी हू कॅन से शाळेपासून कॉलेजपासून ग्रॅज्युएशन पासून पोस्ट ग्रॅज्युएशन देयर वॉज नो फेलियर इन माय लाईफ. कधीच मी धडपडलो नाही, कधीच मी पडलो नाही. जर समबडी लाईक ऑल ऑफ अस. आता इथेच समजा ही पायरी आहे ना, ही काचेचा दरवाजा उघडल्यावर लगेच ती कशी पायरी आहे, अनेक वेळा ते दिसत नाही ऍक्च्युली. आणि समजा कोणीतरी पडले इकडे, तर डज इट मीन यू आर नॉट ए गुड डॉक्टर? होतं असं कधी कधी. केळीचं साल असतं कधी कधी, तर घसरून पडल्यावर काय करतो आपण? असं कधी झालं तुम्ही ड्रायव्हिंग करता, तुम्ही कधी चालत नसाल जास्ती, की ड्राईव्ह करता करता कुठे बाहेर निघाल्यानंतर लक्षात येतं की फ्युएलच नाही भरलं. असं झालंय कधी? गाडी बंद पडशी झालंय म्हणतात. सो दॅट डे आर यू नॉट फिट फॉर प्रॅक्टिसिंग? नाही, माझी प्रॅक्टिसमध्ये मी कधी रॉंग प्रिस्क्रिप्शन नाही दिलं, दॅट इज सक्सेस. बरोबर. पण गाडीमध्ये पेट्रोल करायला विसरलो, चपला विसरलो, मंदिरात गेलो, दर्शन केलं, अर्धा तास फिरत होतो अनवाणी, तर ती सवय लागली पाहायला अनवाणी, की आलो गाडीत बसतो, घरी आलो आणि समजा कोणी विचारलं की रे चपला कुठे, अरे मंदिरात विसरलो. सो तेव्हा ना ते खंत वाटायची गरज नाही आहे, कमीपणा वाटायची गरज नाही आहे. सो असं हे जस्ट मी थोडे ह्युमरस एक्झाम्पल्स देतो. सम ऑफ यू लुकिंग व्हेरी सिरियस म्हणून, बट आय एम सेइंग एव्हरी सिंगल पर्सन हॅज गॉन थ्रू फेलियर्स. द पॉइंट इज, दोन गेम्स आहेत, टेनिस आणि एक आहे स्क्वॅश. तर टेनिसमध्ये दुसरा प्लेअर लागतो आणि स्क्वॅशमध्ये काय करतात, भिंत असते आणि त्या भिंतीशी टेनिस खेळायचं. ऑल द रूल्स आर द सेम, पण इथे वन सिंगल पर्सन आहे. टेनिसमध्ये ऍडव्हान्टेज काय आहे, दुसरा माणूस असतो ना, तो यू कॅन स्मॅश, त्याला स्मॅश म्हणतात बॅडमिंटन टेनिसमध्ये. सो तुम्ही मला सर्व्ह करता, सर्व्हिस, असं मारतो मी जोरात, तो बॉल असा हाय वेलॉसिटीने येतो, तो माणूस तिथे दबकतो. इफ यू हॅव बीन ए टेनिस प्लेअर आणि एक दिवशी तुम्हाला लक्षात येतं की अरे टेनिससाठी नेहमी त्याला फोन करायला लागतो, अरे येतोच होतो, म्हणतो नाही मी आता बोर झाला होता, नाही एक काम करतो, स्क्वॅश कोर्टमध्ये जातो मी, तिथे कोणाची गरज नाही. बरोबर. जो टेनिस खेळतोय तो जेव्हा स्क्वॅश पहिल्यांदा खेळतो तेव्हा व्हॉट हॅपन्स टू हिम? दॅट्स अ पॉइंट. सो त्यांनी कशी घेतली आणि त्याला नेहमी स्मॅश करायची सवय आहे, तर त्यांनी जोरात तो बॉलला मारतो रॅकेटने आणि इथे लागून त्यालाच लागतं. बरोबर. सो समटाइम्स व्हॉट हॅपन्स इज वी डोंट रिअलाइज life has many games. So what is a good thing to do in tennis is not a good thing to do in squash. Squash मध्ये तुम्हाला थोडं सॉफ्ट मारायला पाहिजे कारण तो बॉल तुमच्याकडेच येणार आहे. तसं जीवनात पण समटाइम्स लाईफ पुशेस अस डाऊन आणि इफ यू आर अ सॉफ्ट बॉल देन यू विल नेव्हर गेट अप. कधी क्रिकेट टेनिस वगैरेचे जे बॉल्स असतात त्याच्यामध्ये हॉलो असतात ते, तर त्याला जर पंक्चर केलं असेल तर बॉल असा फुसका असतो, त्या फुसक्या बॉलला असं मारलं तर तो खालीच बसतो. आणि जर स्ट्रॉंग नवीन टेनिस बॉल असेल तर त्या इफ यू पुट इट लाईक दिस इट विल कम अप. सो ऑल ऑफ अस वी शुड बी लाईक दॅट व्हेरी नाईस बॉल्स. तर म्हणून आयुष्य अनेक वेळा आपल्याला स्मॅश मारू शकतो, पण वी शुड नॉट बी लाईक द टेनिस प्लेअर, वी शुड बी लाईक स्क्वॅश प्लेअर. की जीवनाने जर मला जोरात मारलंय तर मी अजून जोरात रिबाउंड यायला पाहिजे. आता मला चांगला अनुभव आला, जेव्हापर्यंत जीवनाने मला कडक अनुभव नाही दिले तेव्हापर्यंत
आय डिडंट नो व्हॉट इज द हार्ड पार्ट ऑफ लाईफ. तर म्हणून जीवनाचे संघर्ष आहेत ऍक्च्युली आय फील जीवनातले जे संघर्ष आहेत ते आपले खूप मोठे मित्र आहेत. का बरं? पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात इझी, 2 वर्षांनंतर कोणाला तरी बढाई मारण्यासाठी ते आपल्याला कामी येतात. जे टिपिकली आई वडील आपल्या मुलांसोबत करतात की अरे तुला काय माहिती आम्ही कसा अभ्यास केलाय, आमच्याकडे थोडी स्वतः एसी, आम्ही तर असं पंखा लावून, आणि आमच्या घरी तर वीज पण जायची तरी आम्ही केलं. तो मुलगा काय म्हणतो, पप्पा तुमचे दिवस गेले, ठीक आहे, एसी कमी पॉवरचा आहे, 1.5 टनाचा एसी पाहिजे तरच मी अभ्यास करू. ठीक आहे ठीक आहे. सो ऍटलीस्ट वी शुड हॅव समथिंग टू ब्रॅग अबाउट. नाही, जर आपल्या जीवनात काही संघर्षच नाही आहे, सगळं जर स्मूथ 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 झालंय, व्हॉट विल बी ब्रॅग अबाउट? मग आपल्या जीवनात जेव्हा संघर्ष येतात आणि वेन वी गो थ्रू दॅट, ऍटलीस्ट पहिला ऍडव्हान्टेज आहे, अरे तुला काय माहिती मी काय केलेलं आहे ते बोलायला एक डायलॉग मिळतो. आणि सेकंड इज की काल मी कुठेतरी म्हणत होतो, ऊस आहे, सो इफ यू कीप ए शुगर केन लाईक दिस आणि त्याच्या शेजारी एक बांबू ठेवला, हाऊ मेनी ऑफ यू कॅन रेकग्नाइज बांबू कुठला आणि शुगर केन कुठलं? हाऊ विल यू डिफरन्शिएट? समजा मी एक असा ढीग ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवले बांबू आणि शुगर केन, हाऊ विल यू डिफरन्शिएट? राईट, बघून ते कळतच नाही. आणि जर कोणी म्हटलं की थोडं ट्राय करू शकतो, डेंटिस्ट कोणी असतील तर त्यांची भेट घ्यायला लागेल, कारण नेम चुकला तर दात पण चुकेल. सो द ओनली वे टू डिफरन्शिएट इज नॉट टू यूज युअर टीथ. द ओनली वे इज टेक ए मशीन अँड पुट इट इन द मशीन, राईट? सो जे शुगर केन आहे, ऊस आहे, त्याचा गोड रस निघणार, बरोबर? मग पिक्चर युअर सेल्फ टू बी ए शुगर केन आणि द होल वर्ल्ड इज कॉलिंग यू अ बांबू. कसला कडक आहे हा. आणि तुम्ही बांबू आहात. Now, unless you are put in a sugarcane crushing machine, how will they know you are not a bamboo, you are a sugarcane? तर म्हणून आपल्या जीवनातले जे संघर्ष आहे ते आपल्यासारख्या शुगरकेनला ऍक्च्युअली दे आर गिव्हिंग अस ए चान्स टू गेट स्क्वीज अँड देन सम गुड स्वीट स्वीट ज्यूस फॉल्स ज्यूस. हे बांबू नाही आता ऊस आहे. सो त्या दिवशीपासून तुमची व्हॅल्यू वाढेल. बांबू फक्त कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये युज होतो, त्याला कोणी जवळ येत नाही नंतर. पण शुगरकेन, गूळ, साखर, फक्त प्यायला शुगरकेनचं ज्यूस किती आवडीचं आहे. म्हणून जेव्हा जीवनात संघर्ष येतं तेव्हा आपण वाईट नाही वाटायला पाहिजे. आणि देन मेमरीज ऑफ फेलियर्स ऑल्सो, वी शुड बी अटॅच टू मेमरीज ऑफ फेलियर्स. किती वेळा विचार करणार त्याच्याबद्दल? ओके, ऑलवेज सिकिंग व्हॅलिडेशन फ्रॉम अदर्स फॉर एव्हरी स्मॉल थिंग. काही केलं ना, बरं केलं ना रे मी, योग्य केलं ना रे मी. So always if we are seeking validation from others, it means we have low self-esteem. आणि अशा लोकांना काय होणार माहितीये, फुकटचे नोकर कोणाला आवडतात? तुमच्या घरी जे मोलकरीण वगैरे ते पगार घेतात ना, आणि समजा कोणाची ओळख करून दिली की हे फुकटात काम करतात, आवडतील सगळं. नाही नाही, फुकटचे नोकर देतो पैसे दिला, ओके मला तरी आवडतील बाबा. तर फुकटाचे नोकर सगळ्यांना आवडतात. Somebody who has low self-esteem is number 1 candidate for free labor. And there are always people looking around for free labor. म्हणजे लोक असे खचलेले, दबलेले, दबकलेले असे जे लोक असतात, यांना कामावर लावणं सगळ्यात सोपं असतं. ऑलवेज क्रिटिसाइज देम, त्यांच्याबद्दल काहीतरी दुर्गुण काढायचे, नेहमी त्याच्याबद्दल काहीतरी वाईट बोलायचं. तो आधीच दबलेला आहे, त्याला अजून अरे तुला अक्कल नाही, तू आजपर्यंत आयुष्यात कधी काही चांगलं काम नाही केलं. सो देन ही अगेन बिकम्स मोर अँड मोर सबड्यूड. अँड सच पीपल कॅन बी युज्ड, सच पीपल कॅन बी एक्सप्लॉइटेड बाय पीपल. सो वन डिसएडवांटेज ऑफ बीइंग वीक इज दॅट मोस्टली यू विल गेट युज्ड बाय पीपल. लोक तुमचा वापर करतील. मग किती लोकांना असं वाटतं की आपला वापर व्हावा? ओके, सो हे काय म्हणजे स्क्वीझी म्हणतात. सो कधी कोणी फ्रस्ट्रेटेड असतो ना माणूस, त्याला कधी कधी सायकॅट्रिस्ट येतात की हे स्क्वीझी आहे, इमॅजिन दिस इज द पर्सन हू इज ट्रबलिंग यू, सो दॅट यू स्क्वीज दॅट पर्सन. तर कमीत कमी मानसिक थोडा रिलीज. आणि हायली स्ट्रेस्ड सिटीज आहेत
इन्क्लुडिंग बॉम्बे, तिथे काय अशी एक फॅसिलिटी केली आहे. त्या फॅसिलिटीमध्ये ना असे ऑफिसमधले युज्ड कम्प्युटर्स, प्रिंटर्स जे आता कधी यूज होत असे जुने असतात ना, ते एवढे जाड असायचे ते तसे तिकडे ठेवलेले असतात आणि क्रिकेटची बॅट ठेवलेली असते आणि 1 तास some amount you have to pay, 2,000 rupees, 3,000 rupees. So you go inside, take that bag, एक हेल्मेट देतात तुम्हाला स्वतःला आणि यू गो ऑन हिटिंग. तो सगळं ऑफिसचं फ्रस्ट्रेशन बॉसनी वापरलेलं असतं, भर सगळ्यांसमोर इन्सल्ट केलेला असतो, तो सगळा जो राग असतो तो म्हणतो असं ते पिक्चर कर की हा जो कुचगावण आहे हे तुझा बॉस आहे आणि लेट इट गो फ्रीली. तर आतमध्ये साऊंड प्रूफ रूम असते ती, बिकॉज मेनी टाइम्स here also very violent words come out. तो मग म्हणतो 15 मिनिटं कोणी तुला ऐकत नाहीये, कोणी बघत नाहीये, तुला जे करायचं ते कर. तो मारतोय क्रिकेट बॅटनी, हे ते सगळं असं तो कॉम्प्युटर फेकतोय वगैरे, का तर रिलीज करायचं त्याला. सो तसं समजा आपण कोणाची तरी स्क्वीझी झालोय, इफ वी हॅव बीन युज्ड बाय समबडी, देन वी विल ऑल्सो एंड अप डुईंग लाईक दिस. सो म्हणून कोणासमोर दबून राहणं, कोणासमोर नेहमी नम्रतेच्या नावावर दबून राहणं हे योग्य नव्हे. सो ह्युमिलिटी, देन व्हॉट इज ह्युमिलिटी? ह्युमिलिटी इज नॉट टू थिंक लेस ऑफ वन सेल्फ, बट टू थिंक ऑफ वन सेल्फ लेस. म्हणजे स्वतःचा मी कमी आहे, मी कमकुवत आहे हा विचार नाही करायचा, तर स्वतःबद्दल विचार कमी करायचा. तर नेहमी मी असाच आहे, माझ्यासोबत हे झालं, कॉलेजमध्ये मी असं होतो, शाळेमध्ये माझ्यासोबत वाईट झालं, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बट फायनली यू आर टॉकिंग अबाउट युअर सेल्फ. त्याला नम्रता नाही म्हणत. नम्रता इज टू ऍक्च्युली स्वतःबद्दल कमी विचार करणे आणि मला ज्यांची मदत करायची, मला ज्यांना वर उचलायचंय किंवा मला ज्यांना प्रसन्न करायचं त्यांच्याबद्दल विचार जास्ती करायचे. सो पुटिंग युअर सेल्फ आउट ऑफ द सेंटर ऑफ युअर थॉट्स. So positive or negative, we are in the center of our own thoughts, but you have to lift yourself out of the center of your. That is called humility. Humility does not equate with self denigration. Self denigration म्हणजे स्वतःमध्ये दोषारोपण करणे. मी आजपर्यंत कोणाचं चांगलं करू शकलो नाही, मी आजपर्यंत कोणाला मदत करू शकलो नाही, मी आजपर्यंत आई वडिलांची पण कधी सेवा नाही केली, मी माझ्या बहीण भावांची पण सेवा नाही केली. सो गोइंग इन टू दॅट विशियस लूप, यू विल नेव्हर कम आउट ऑफ इट. सो दॅट इज नॉट ह्युमिलिटी. ह्युमिलिटी मीन्स आपण स्वतःला खूप चांगलं करायचं, बट पास ऑन द क्रेडिट टू अवर टीचर्स. ऍक्च्युली खूप छान बनायचं, खूप यश कमवायचं आणि नम्रतेने ते जे यश आहे ते आपल्या शिक्षकांना, आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जीवनात जे प्रेरणास्थान आहे त्यांना यांच्या आशीर्वादामुळे मी पोहोचलो. तो गर्व म्हणजे काय? जे काही मी करीन ते सगळं माझ्याचमुळे झालं, माझीच मेहनत, मीच 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 मीच. आणि त्याचं उलट काय आहे की कारण मी कोणी नाही आहे, मी साधारण आहे, तर मी अभ्यास पण नाही करणार, मी माझी प्रॅक्टिस नाही करणार, मी माझ्या जबाबदाऱ्या पण नाही सांभाळणार. आणि कोणी जर विचारलं तर असं का नाही, आय एम ऑर्डिनरी. सो दॅट इज ऑल्सो इगो. बट व्हॉट इज नॉट इगो इज यू डू युअर बेस्ट अँड वेन यू गेट रिझल्ट्स देन यू पास इट ऑन टू युअर इन्स्पिरेशन्स. ह्युमिलिटी इज नॉट टू सिट आयडल अँड डू नथिंग. काय तू काही काम नाही करत, नाही कशाला करायचं, कारण केल्याने गर्व होतो. केल्याने गर्व होतो म्हणून नाही करायचं, हा पण एक गर्व आहे की इतका त्याला कॉन्फिडन्स आहे की मी केलं म्हणजे चांगलंच होणार आणि चांगलं होणार म्हणजे गर्वच होणार. कोणी सांगितलं? मग तो गर्वच झाला की. सो 3 टाइप्स ऑफ कॉन्फिडन्स. वन इज ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे सेल्फ ऑब्सेशन, मीच. त्याचं उदाहरण कोणी धृतराष्ट्र. धृतराष्ट्राबद्दल जेव्हा चर्चा करतो कधी कधी लोक असं म्हणतात, अहो मुलांप्रती प्रेम तर सगळ्यांनाच असतं, तर धृतराष्ट्र पण मुलांप्रती प्रेम होतं, नेहमी दुर्योधनावर प्रेम केलं, दुःशासनावर प्रेम केलं. जर ते खरंच मुलांवर प्रेम असतं तर त्याची एक परीक्षा आहे. काय परीक्षा आहे? की महाभारताच्या युद्धामध्ये 100 मुलं मारली गेली. ओके. आणि धृतराष्ट्राने जे काही केलं ते मुलांसाठी. मग आता मुलंच मारली गेली युद्धात, त्याच्यानंतर आता धृतराष्ट्राने काय करायला पाहिजे? जर तो प्रामाणिक होता आणि जर त्याला खरोखर मुलांवर प्रेम होता, मुलं तर गेली. मुलांना राजसिंहासनावर बसायसाठी त्याने सुद्धा काय केला? ज्यांच्यासाठी केलं ते गेले. आता काय करायला पाहिजे त्यांनी? आता तरी सुधारायला पाहिजे. सो महाभारताच्या युद्धानंतर
सिंहासनावर कोण बसला? युधिष्ठिर. पण युधिष्ठिर त्यांना म्हणायचे, तुम्ही माझे काका आहात, तुमच्या उपस्थितीत मी नाही बसू शकत. तर निर्लज्ज व्यक्तीसारखे ज्या व्यक्तीला आणि ज्याच्या परिवाराला 1000 वेळा मारायचा प्रयत्न केला आणि 1000 वेळा विदुराने सांगितलं, श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही चुकीचं करताय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मारायचा प्रयत्न केला, तो जिंकला. 100 तरुण मुलं महाभारताच्या युद्धामध्ये मारले गेले, तेव्हा पण ती ट्यूब पेटली नाहीये. ठीक आहे, मीच बसतो. तर धृतराष्ट्र युधिष्ठिराच्या घरी सगळी ऐश आणि सगळं जे काही फॅसिलिटीज आहेत, सोयी सुविधा आहेत, ते ऍक्सेप्ट करून जगला. सो इज इट सेल्फ ऑब्सेशन और इज इट पुत्र स्नेह? बिकॉज इफ इट इन द गाईज ऑफ पुत्र स्नेह, मुखवटा आहे मुलांवर प्रेम आहे म्हणून, ऍक्च्युअली स्वतः त्याला त्या खुर्चीचा इतका लोभ होता की मुलं आहे तर बहाणा आहे. ओके, हे आहे की गजेंद्रची एक स्टोरी येते. गजेंद्र नावाचा एक हत्ती होता आणि त्याच्यासमोर इतर हत्ती टिकत नव्हते, वाघ सिंह कोणी टिकत नव्हते. असं ऐटीत एकदा एका तळ्यात पाणी प्यायला गेलं आणि त्या तळ्यामध्ये एक मगर होती आणि त्या मगरीने तिचा पाय धरला आणि याला वाटलं की ही मगर काय, मगरीचा आकार आणि हत्तीचा आकार, आणि हा तर इंद्र आहे, गजांचा इंद्र आणि गजांचा राजा गजेंद्र. तर म्हणाला यांना मी काही, तो सोडायचा प्रयत्न करतोय, असं झटकतोय, ती मगर काय झटकलीच नाही. दुसऱ्या पायाने करायचा प्रयत्न केला, त्या मगरीने जागा बदलली. असं करत करत अनेक वर्ष झाले, तो सुटतच नव्हता. त्यांनी आपल्या पत्नीला बोलवलं, मुलांना बोलवलं, ते आले, त्यांनी प्रयत्न केला, काही नाही झालं. सो अनेक वर्ष अशी ती मगर, तिची ग्रिप आहे ती स्ट्रॉंग होत होती, कारण ती पाण्यातली आहे ना, आणि हे सगळं पाण्यात घडतंय. आणि गजेंद्र कोण आहे? जमिनीवरचा प्राणी. सो ही इज इन अ फॉरेन सिच्युएशन, तो पाण्यात आहे. तर जमिनीवरचा प्राणी पाण्यामध्ये नेहमी कमकुवत. सो शी इज इन हर एलिमेंट्स, ती पाण्यात. तर असं करता करता ते ओव्हर कॉन्फिडन्स झालं ना त्याचं. तर तसंच आपण पण एका क्षेत्रामध्ये खूप प्रवीण असतो आणि एका क्षेत्रामध्ये आपला हात कोणी पकडू शकत नाही, आणि त्याच ओव्हर कॉन्फिडन्सने आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो आणि तिथे कधी कधी आपण पूर्णपणे फसतो. सो वी हॅव टू अंडरस्टँड आपली लिमिट काय. जसं सीतादेवीने लक्ष्मण रेखा सांगितली होती, हर सेफ्टी वॉज टिल द टाइम शी वॉज इन दिस साइड ऑफ लक्ष्मण रेखा. लक्ष्मण रेखा जेव्हा क्रॉस केली देन शी एंटर्ड अ व्हेरी डेंजरस साइड. आता त्याचं कारण काय आहे? रावण एक साधू बनून आले आणि म्हणाले, भवती भिक्षाम दे, हे माते थोडं भिक्षा द्या. तर भिक्षा देण्यासाठी ते गेले. म्हणजे तू आतमध्ये, मी आतमध्ये नाही येणार, मी इथेच उभा राहणार, तुम्हाला जर भिक्षा द्यायची असेल तुम्ही. सो आई आहे, तर आईला नेहमी द्यायची इच्छा असते, पण त्याचं मग शोषण झालं. सो समटाइम्स वी ऑल्सो हॅव टू अंडरस्टँड अवर ओन लक्ष्मण रेखा. तर आपण आपल्या लक्ष्मण रेखेमध्ये एक्सपर्ट आहोत, पण ते टेम्पटेशन असतं की नाही, आय वॉन्ट टू डू समथिंग गुड टू अदर्स, बट देन इफ यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स समटाइम्स यू कॅन बी इन डीप ट्रबल. सो गजेंद्र बिफोर द क्रोकोडाईल कॉट माय लेग. हा एक आहे की जेव्हा अज्ञातवास होता, तेव्हा अज्ञातवासमध्ये विराट देशचे जे राजा होते तिथे हे 5 पांडव आणि द्रौपदी राहिले अज्ञातवासात. तर तेव्हा मग कौरवांकडे खबर जाते, कौरव येतात आणि ते अटॅक. सो दे स्टील ऑल द काउज, सगळे गायांना ते. तर तेव्हा ही जेव्हा बातमी येते तेव्हा त्या राजाचा जो राजपुत्र आहे, उत्तराचा भाऊ, त्याचं नाव आहे उत्तर कुमार. तर उत्तर कुमार म्हणतो, कोण आहे? कौरव, मी बघतो सगळ्यांना. आणि उत्तर कुमार निघालाय. तर तेवढ्यात अर्जुन असतो, तो म्हणतो एक काम करतो, मी येतो तुझ्यासोबत. सो ही इज बेसिकली अ डान्स टीचर इन दॅट 1 year पिरियड. तो म्हणतो तू काय मदत करणार मला? तो म्हणतो मी काय मदत करणार ते मी सांगू शकत नाही, पण मला घेऊन चल तू. तो म्हणतो ठीक आहे, एक काम कर, तू माझा सारथी बन, तू काय मदत करशील. तो अर्जुन उत्तर कुमारचा सारथी आहे आणि उत्तर कुमार रथावर बसलाय आणि ते रथ असं समोर जातं आणि समोर भीष्म, कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोणाचार्य असे सगळे असतात. तर तो उत्तर कुमारनी आतापर्यंत फक्त ऐकलेलं असतं की कौरव कोण. तसं ते भीष्मांना बघतो, तो उंच आणि एवढे दिग्पाट, आणि दुर्योधन असा एवढा मोठा, कर्ण दिव्य, त्याचं तेज आहे कर्णाचं. या सगळ्यांना बघून उत्तर कुमार एकटा असतो, खाली उतरतो
आणि म्हणतो मी थोडंसं बघून येतो मागे. तिकडून अर्जुन त्याच्यावर, अरे थांब, कुठे चाललाय, थांब, नाही 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 मी चालू. आणि तो पळून जातो. मग ऑफकोर्स अर्जुन त्याला धरतो आणि म्हणतो एक माझ्यासोबत तिथे चल. मग ते वृक्षावर अर्जुनाने गांडीव धनुष वगैरे ठेवलं असं तो काढतो. सो ओव्हर कॉन्फिडन्स एक आहे. मग अंडर कॉन्फिडन्स. अंडर कॉन्फिडन्स मीन्स नेहमी हा प्रश्न विचारणं, आर यू फिलिंग हॅपी? कधी थोडंसं काही काम केलं, एम आय फिलिंग हॅपी? बट इज लाईफ अबाउट फिलिंग हॅपी ऑर इज लाईफ अबाउट डुईंग व्हॉट इज नेसेसरी? जीवन हे नेहमी खुश होण्यासाठी आहे की जे गरजेचं आहे ते करण्यासाठी? इज अ क्वेश्चन टू ऑल. मग किती परिस्थितींमध्ये जे करणं गरजेचं आहे ते सुख देतं का आपल्याला? नाही. आपले कर्तव्य करणे हे नेहमी सुखी बनवतं का आपल्याला? पण आपण जर कर्तव्य केले तर दोन फायदे आहेत. एक म्हणजे कारण ते कर्तव्य म्हणजे ते योग्य आहे, आणि ते योग्य म्हणजे आपण ज्यांच्या प्रती कर्तव्य करतोय ते सुखी होतात, बरोबर? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण आपल्या आजूबाजूचे सगळे लोक सुखी आहेत कारण आपण कर्तव्यशील आहोत. फायनली ऑल दॅट हॅपीनेस इज गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन अस ऑल्सो. सो त्या मार्गाने आपण खुशी होतो. पण आता काय आहे, मला हे नाही फरक पडत की हे सुखी आहेत, हे सुखी आहेत, हे सुखी आहेत. प्रश्न आहे की प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक कृतीमध्ये मी सुखी आहे का हे बघायचं. आणि ही जी भूक आहे ही कधीच मिटणार नाही. म्हणून प्रश्न हा नाही आहे की मी सुखी आहे की नाही, प्रश्न हा आहे की मी कर्तव्य करतोय की नाही. माझे जे काही कर्तव्य ते करत राहायचे, आणि ते कर्तव्य केल्याने आजूबाजूचे लोक खुश असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूचे लोक खुश केल्याने मी पण खुश होणार. फक्त हे जी खुशी आहे ही इन्स्टंट नाही, ही मॅगी नूडल्स नाही आहे, ही बनवायची भाकरी 15 मिनिटं लागतात तव्यावर. अर्जुन इन फर्स्ट चॅप्टर ऑफ गीता म्हणतो मी युद्ध करू का नको करू का माहिती नाही, काय करायला पाहिजे. कधी वाटतं की करायला पाहिजे, पण हे तर माझे आजोबा आहेत, हे तर माझे गुरु आहेत, हे तर माझे भाऊ आहेत, मग नाही करायला पाहिजे. करू की नको करू, करू की नको करू. दॅट इज अंडर कॉन्फिडन्स. पण त्यांनी युद्ध केले का आधी कधी? म्हणून ते पहिल्या स्लाइड मध्ये होतं, दिस इज नॉट अबाउट अनस्किल्ड पीपल. हा सेमिनार इज नॉट फॉर अनस्किल्ड पीपल. अर्जुन इज फुल्ली स्किल्ड, पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आणि नंतर आहे थर्ड टाइप ऑफ कॉन्फिडन्स इज सेल्फ कॉन्फिडन्स और सेल्फ अप्रिसिएशन. त्याच्यामध्ये काय आहे, डिफरंट फ्रॉम सेल्फ ऑब्सेशन. सेल्फ ऑब्सेशन मध्ये काय झालं, धृतराष्ट्र हा स्वतःच्या विचारांमध्ये फसला होता. आणि व्हॉट इज सेल्फ कनेक्शन. सो दिस व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड हिअर, सेल्फ कनेक्शन. व्हॉट इज सेल्फ कनेक्शन? माझा संबंध कोणाशी आहे. सो इफ वी आर रिअली ग्राउंडेड इन स्पिरिच्युअलिटी, आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर नीट असतो त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे? प्रश्न हा नाही की मी कोण आहे, प्रश्न आहे की माझा संबंध कोणाशी. म्हणून हनुमानाला जेव्हा रावणाने पकडलं आणि त्याला उभं केलं तर रावणाचा जो आसन होता तो असं उंचावर होता, आणि रावण सगळ्या स्वतःच्या लोकांवर इन्क्लुडिंग हनुमान ज्याला आता धरलंय तो असा वरून खाली बघतोय. तर हनुमान काय म्हणतो, मी रावणाच्या नजरेच्या खाली कधी बसू शकत नाही. मग त्यांनी शेपूट लांबवली, त्याची गोल 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 अशी केली, त्याचं एक आसन बनवलं बेसिकली, आणि त्याने त्याची उंची वर केली. असं हनुमान वर गेला. तर हनुमान म्हणतो मी रावणाच्या खाली नाही असू शकत, मी नेहमी रावणाच्या वर असतो. मग एका अर्थाने असं वाटतं की हा तर अहंकारी वानर. पण याच हनुमानाला जेव्हा कृत्रिम नाही, खूप कठीण गोष्ट करून सीतादेवींना भेटलं हनुमानजी, तर एका वानराला लंकेमध्ये प्रवेश करणंच कठीण आहे. तर तो लंकेमध्ये प्रवेश केला, शोधलं, या महलात आहे का त्या महलात आहे का, जिवंत रावणाच्या लंकेमध्ये. ते किती मोठं दुष्कर कार्य आहे. ते दुष्कर कार्य करून जेव्हा सीतादेवींकडे येतात तर सीतादेवींना ती अंगठी देतात आणि सांगतात की मी रामांचा दूत आहे आणि मी तुम्हाला हा संदेश द्यायला आलोय. तेव्हा सीता म्हणतात की तू कोण आहेस, म्हणजे तुझं तिथलं स्थान काय. तर तेव्हा काय म्हणतात ते म्हणतात मत तुल्यश्च विशिष्टाश्च संती तत्र वनौकस मत्तः प्रत्यवरम नास्ती सुग्रीव सन्निधौ. म्हणतात त्या संपूर्ण सैन्यात, सुग्रीवाच्या सैन्यामध्ये मत तुल्यश्च विशिष्टाश्च सगळे वानर, सुग्रीवाच्या सैन्यामध्ये किती वानर होते,
एकाच्या पुढे 70 शून्य. किती म्हणतात त्याला आपण नंतर शोधूया. पण एकाच्या पुढे 70 शून्य तेवढे वानर होते. तर हनुमानजींचं प्रामाणिक म्हणणं काय आहे सीतादेवींच्या समोर. आणि आपण खोटं बोलू सीतादेवींना, हनुमानजी खोटं नाही बोलणार. कारण जीव धोक्यात घालून सीतादेवींना भेटत. त्यांना म्हणतात त्या एवढ्या मोठ्या वानर सैन्यामध्ये प्रत्येक वानर हा एक तर माझ्या तुल्य आहे किंवा माझ्यापेक्षा जास्ती विशेष आहे. मत्तः प्रत्यवारम नास्ती सुग्रीव सन्निधौ. सुग्रीवाच्या सैन्यामध्ये एकही वानर नाहीये जो माझ्यापेक्षा कमी आहे. हे खरं आहे, हे सत्य आहे, वास्तविकता आहे. रामचंद्रांच्या सैन्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वानर आहे हनुमानजी. त्यांचं रामचंद्रांप्रती प्रेम, त्यांची शक्ती, त्यांची निष्ठा दुसऱ्या कुठल्याच वानरामध्ये नाही आहे. मग ते खोटं बोलले सीतादेवींना. त्यांना जर विचारलं हनुमानजीला, ते म्हणतील खरोखर मी ज्या ज्या वानरांना बघतोय एकही वानर माझ्यापेक्षा खालच्या स्तरावरचा नाही आहे. आणि रियालिटी इज अपोजिट. सगळ्यात श्रेष्ठ वानर हनुमान. मग सीतादेवींना म्हणतात की मी सगळ्यात कमकुवत वानर आहे. आणि रावणासमोर जेव्हा जातात तेव्हा रावणासमोर म्हणतात मी रावणाच्या खाली नाही बसू शकत, मला वरचं स्थान पाहिजे. समजलं, शेपटी वाढवून पण वरचं स्थान घेतलं. हे व्हॉट इज दिस. कधी तुम्ही नम्र बनता, कधी तुम्ही अहंकार, म्हणजे मी तुमच्या खाली बसू शकत नाही, हा अहंकार आहे तर काय आहे. सो दॅट इज द पॉइंट हिअर की हिज अंडरस्टँडिंग इज नॉट बेस्ड ऑन सेल्फ ऑब्सेशन, इट इज बेस्ड ऑन सेल्फ कनेक्शन. ही से मी हनुमान नाही आहे, मी रामदास आहे. आणि कारण मी रामदास आहे तर मी रामाच्या शत्रूच्या खाली नाही बसू शकत, पण रामाच्या पत्नीसाठी मी दासच आहे. सो हिज आयडेंटिटी इज नॉट बेस्ड ऑन हिज स्किल्स, हिज आयडेंटिटी इज बेस्ड ऑन हिज सेल्फ कनेक्शन. म्हणून साधारण हिंदू संस्कृतीमध्ये, साधारण, आता परिस्थिती बदलते, पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये आपण कोणाला भेटलो, अरे कुठल्या गावचे तुम्ही, मग तुम्ही म्हणणार मी साताऱ्याजवळ माझं गाव आहे. अरे मी पण साताऱ्याजवळ, कुठल्या गावचे तुम्ही, मग तुम्ही म्हणणार अमुक अमुक गाव. म्हणजे म्हणणार माझं पण तेच गाव. हो, अरे माझे वडील ते, मग ते म्हणतात माझे वडील ते. सो द कनेक्शन इज ऑलवेज विथ द फादर. कधी पण नाव लिहिताना आपण घेतो स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. आंध्र प्रदेशमध्ये स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहितात, वडिलांचं नाव आणि आडनाव नाही लिहित. तर गावाचं कनेक्शन म्हणजे काय, कुठेही ना द होल understanding is it does not matter who we are, what matters is who is our father. What matters is आपण कुठल्या वंशात आलो आहोत. म्हणजे त्या वंशाची संस्कृती जर माहिती असेल तर एक अंदाज लागतो की या मुलावर लहानपणापासून यांच्या आई वडिलांनी काय संस्कार घडवले असते. म्हणून लग्न लावताना एक पारंपरिक जी पद्धत आहे ते आहे की याचे वडील काय करायचे, याचे आजोबा काय करायचे, याच्या इंटरव्ह्यू घ्यायची जास्ती गरज नाही आहे मला. लहानपणापासून आई वडिलांनी काय शिकवलं हे जरी माहिती असेल तर थोडं 19-20 होतं, ते वरखाली थोडंसं होतं. तर तसं आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्याला हे शिकवलं जातंय की जेव्हापर्यंत आपण स्वतःच्या चेहऱ्याला बघत राहू आरशामध्ये तेव्हापर्यंत एकतर आपण विल बी ओव्हर कॉन्फिडंट किंवा चेहऱ्यावर जर डाग असतील तर विल बिकम अंडर कॉन्फिडंट. बट इट डज नॉट मॅटर हाऊ वी लुक. व्हॉट मॅटर्स इज आपला ज्यांच्याशी संबंध आहे त्यांनी आपल्याला कसं घडवलं. जर त्याच्यावर जेव्हा फोकस ठेवू देन विल बी प्रॉपरली कॉन्फिडंट. आणि देर इज अ मॉडर्न कन्सेप्ट ऑफ फेलियर रेझ्युमे. सो जेव्हा आपण कुठल्या जॉबला अप्लाय करतो देन देर इज ए बायोडेटा म्हणतात, बट मॉडर्न वर्ड इज रेझ्युमे. रेझ्युमे म्हणजे 10वी मध्ये मी फर्स्ट आलो, 12वी मध्ये मी बोर्डामध्ये पहिला आलो, MBBS ला पण मी एवढा वर आलो वगैरे. फेलियर रेझ्युमे म्हणजे काय माहिती, फेलियर रेझ्युमे इज थोडं एका कमऱ्यामध्ये एकट्याने बसायचं, सांगायचं लहानपणापासून कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये मला यश नाही मिळालं. 9वीच्या परीक्षेमध्ये मला 60% मिळाले होते, पण तेव्हा मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मला लक्षात आलं 8वी मध्ये 90% होते आणि 9वी मध्ये 60% कसे काय मिळाले, म्हणजे मीच गडबड केली आहे. मग 10वी मध्ये मी पुन्हा एकदा खूप छान अभ्यास केला तेव्हा मग 96% 10वीत मिळाले. सो तुझं फेलियर रेझ्युमे इट डज नॉट हॅव एनी सक्सेस, इट इज अ सिरीज ऑफ ऑल युअर फेलियर्स. म्हणून मी फुटबॉल खेळायला गेलो आणि पाय दगडाला लागला, फुटबॉलला लागलाच नाही, आणि तो पाय इतका जोरात असा सुजला आणि 6 महिने मला घरी बसायला लागलं, फ्रॅक्चर झालं होतं. सो दॅट इज युअर फेलियर रेझ्युमे. बट दिस फेलियर रेझ्युमे इज नॉट फॉर डिस्ट्रीब्युशन. फेलियर रेझ्युमे इज फॉर इंट्रोस्पेक्शन.
सक्सेस रेझ्युमे इज फॉर डिस्ट्रीब्युशन, फेलियर रेझ्युमे इज फॉर इंट्रोस्पेक्शन. 6वीत असताना मला कमी मार्क मिळाले होते, त्याचं मी केलं काय? मग लक्षात येतं जर मी काहीच नाही केलं तर देन जस्ट लाईक सक्सेस रिपीट्स, फेलियर ऑल्सो रिपीट्स. बट जर त्याच्यातून काही धडा शिकला असेल की मी का कमी मार्क मिळाले, मग त्याच्यातून 7वीमध्ये चांगले मार्क मिळाले. मग तसंच आज जेव्हा अपयश आहे माझ्या जीवनामध्ये अँड आय पुट इट इन माय फेलियर रेझ्युमे, अमुक इथे माझ्याकडून मोठा घोळ झाला. ऍक्च्युली आय एम अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन, ऍक्च्युली आय एम अ सक्सेसफुल पर्सन, पण होतो घोळ, काय मोठी गोष्ट नाहीये. आभाळ नाही कोसळलंय, अनेकांनी चुका केल्या आणि त्या स्वीकारल्या आणि त्या स्वीकारून त्याच्यामध्ये वाढ झाली. सो फेलियर रेझ्युमे इज फॉर इंट्रोस्पेक्शन. अँड इफ वी मेक अ फेलियर रेझ्युमे, आपण जर आपला फेलियर रेझ्युमे प्रायव्हेट, नॉट फॉर शेअरिंग, इट विल हेल्प यू अंडरस्टँड माझ्याकडून पूर्वी पण भरपूर चुका झाल्या आहेत आणि त्याच्यातून मी सावरलोय आणि सावरलो म्हणून इथपर्यंत पोहोचलो. जर सावरलो नसतो तिथेच कुठेतरी बसलेलो असतो गावाच्या एका कुठल्या तरी झेडपीच्या शाळेत, पण सावरून इथपर्यंत पोहोचलोय. तर आज पण जी चूक झाली आहे त्याच्यातून पण मी जर सावरलो तर इथून पुढे जाईल. सो दॅट मीन्स प्रॉपर कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस वॉज द फर्स्ट हॅबिट ऑफ. सो हा जो मूड आहे, लास्ट पॉइंट आहे, इफ देर इज अ नीड आय एम अवेलेबल. म्हणजे जर माझी गरज असेल कुठे, मी उपलब्ध आहे. तुम्ही जर हाक मारली मला आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी सक्षम आहे, तर आय एम अवेलेबल. आय विल नॉट से मीच तो. दॅट इज ओव्हर कॉन्फिडंट. आणि जर तुम्ही हाक मारली पण मला नाही माहिती इफ आय एम द राईट पर्सन, कदाचित मी योग्य व्यक्ती नव्हे, तर दॅट इज अंडर कॉन्फिडंट. इफ यू कॉल मी, जर माझी गरज असेल, आय एम ऑलवेज अवेलेबल. रात्री 12 वाजता फोन करा, मी यायला तयार आहे. दॅट इज नॉट ओव्हर कॉन्फिडंट, दॅट इज नॉट अंडर कॉन्फिडंट, दॅट इज प्रॉपर कॉन्फिडन्स. ओके. सेकंड पॉइंट, you hold on to grudges. 941. So last point. समजा आपल्या गळ्यात, इथे काही मला असं वजनी दिसत नाहीये, सगळे माझं बॅग पण लाईट आहे. समजा ही बॅग आहे अशी, ही बॅग अशी मी गळ्यात टाकली, ओके, आणि कोणीतरी यांना माझ्यावर राग आला आणि यांनी माझ्याशी शिवून घेतली, ओके. सो आय कॅन नॉट टेक इट ऑफ ऑल्सो. शिवून घेतली असेल, ओके. आणि आता इथून जाईन मी, आता गाडीमध्ये बसताना तर लोक बघतील मला, तर म्हणजे ठीक आहे अशी घालतात ते बॅग, तर ही अशी घातली. पण मग घरी जाईन, थोडे कपडे चेंज करीन, झोपीन. झोपताना पण ही गळ्यातच आहे, येईल झोप चांगली मला, असं काहीतरी विचित्र आहे ना. आणि सकाळी उठल्या रांगोळीला जाईन तेव्हा शिवलेलं आहे. सकाळी आंघोळी जाताना पण विचित्र नाही आंघोळ करणं, नाही. उद्या सकाळी दुसरा काहीतरी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला अशी बॅग जर घेऊन गेलो किती विचित्र वाटतंय. तसं वी आर होल्डिंग ऑन टू ग्रजेस मीन्स अननेसेसरी लोड घेऊन फिरतोय आपण. 4 वर्ष आधी या माणसाने, मी असा एका सेमिनारला येत होतो कृष्णसागरमध्ये, चांगला सेमिनार होता. आणि हे जे व्यक्ती आहे यांनी बघितलं मला आणि दरवाजाच अरे तो सेमिनार संपला आणि त्या सेमिनार मध्ये जे पॉइंट सांगितले ते त्याच रात्री विसरले. पण सेमिनारच्या आधी मी जेव्हा एंट्री केली तेव्हा यांनी काचेचा जो दरवाजा होता, मला बघितलं त्या काचेच्या दरवाजातून, पण यांनी दरवाजा नाही उघडला. ते सुटतच नाहीये. सो ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या आपण किती चटकन विसरतोय. मी मुद्दाम पटकन नाही म्हटलं, पटकनपेक्षा फास्ट इज चटकन. सो ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या आपण चटकन विसरतोय. आणि ज्या गोष्टी यार अननेसेसरी बर्डन लाईक दिस. आता ही तर फक्त बॅग होती, विचार कर ना, 2 किलोचं वजन घेऊन फिरतोय मी इकडे तिकडे. ऍक्च्युली ग्रजेस आर लाईक दिस वेट्स आणि वी आर अननेसेसरली कॅरिंग इट. एक अकबर बिरबलची स्टोरी आहे, त्यामध्ये असं आलं होतं की एक शेतकरी आहे, तो एक बकरी घेऊन येतो आणि म्हणतो ही जी बकरी आहे ना ही खूप ओव्हर इटिंग केली गेली. तर अकबर बिरबलला म्हणतो की हाऊ विल यू मेक दिस गोट लूज वेट. बकरीचं वजन कसं कमी करतो, बकरीचं वजन कसं कमी करतो, घोड्यांचं माहिती आहे, माणसांचं माहिती आहे, बकरीचं. तो म्हणतो मी करू शकतो. तर अकबरला एक वेळ चॅलेंज द्यायची इच्छा होतीच नेहमी. तो म्हणतो
कधी तिला उपाशी नाही ठेवायचंय. 7 दिवस तो खाऊच नाही घालणार बकरीला आणि तिचं वजन कमी करशील, तसं नाही. नॉर्मल लाईफ मध्ये कसं कमी करशील, पण मी करीन, केल्याशी मतलब. म्हणतो हो चालत कर. तर त्यांनी काय केलं, एका वाघाला पिंजऱ्यात आणलं आणि त्या बकरीला त्या वाघाला पिंजऱ्याच्या समोर बांधलं आणि तिला खाऊ घातलं. तर ती खाल्लं तिने, कारण शेवटी नैसर्गिक भूक लागतेच ना. बट एक घास खाल्लं की समोर वाघ समोर, तर त्या भीतीमध्ये त्याचे सगळं खाल्लं, ते शरीराला लागलंच नाही. आणि 7 दिवसांनी जे काही गवत वगैरे जे काही होतं ते सगळं संपलं. बट फायनली देर वॉज नो वेट गेन. इन फॅक्ट शी लॉस्ट वेट. सो तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर यश खातोय. सिरियसली मी सगळे विचार करत आणि एनिवन ऑफ यू फील्स मी माझ्या जीवनामध्ये फक्त अपयश आणि फक्त अपयश आणि फक्त अपयश कमावलंय. आहे कोणी? परमेश्वरने कधीच काहीच चांगलं नाही दिलं आपल्याला. ऍक्च्युली भरपूर चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, भरपूर चांगलं काही दिलंय. लक्षात काय राहतं माहितीये? तो समोरचा वाघ. पण तो वाघ बांधलेला आहे, तो बांधलेला आहे, तो पिंजऱ्यात आहे आणि खायला हे जे गवत आहे हे चांगलं चालू आहे, तो सप्लाय पण चालू आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपलं जे मेडिटेशन आहे ना, मेडिटेशन इज नॉट ऑन द ब्लेसिंग्स दॅट वी हॅव रिसिव्ड. आवर मेडिटेशन इज ऑन द प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव फेस्ड. जीवनामध्ये कोणी 6 वर्ष आधी मला काहीतरी अपशब्द बोलला असेल, ते मला अजूनही मी विसरत नाही. आणि त्यानंतर 106 लोकांनी माझी प्रशंसा केली. 6 वर्षाआधी एका माणसाने मला काहीतरी बोललं, मूर्ख आहेस तू, अक्कल नाही तुला. आणि त्याच्यानंतर 106 लोकांनी म्हटलंय त्यातल्या त्यात तू बुद्धिमान आहेस, त्यातल्या त्यात तू बऱ्यापैकी चांगला आहेस, अगदी ढ नाहीयेस. पण मला ते 106 लोकांच्या चांगल्या गोष्टी आठवत नाही म्हणून. आय कॅन गिव्ह मोर एक्झाम्पल्स. इंद्र आहे, इंद्राची पूजा व्हायची वृंदावनात. आणि एक दिवशी श्रीकृष्ण आपल्या आई वडिलांना म्हणतात की इंद्राची पूजा करायची काय गरज आहे, तो त्याचं कर्तव्य करतोय. त्याला सांगितलं पाणी पुरवठा करायचा पूर्ण ब्रह्मांडामध्ये, परमेश्वराने त्याला सांगितलं, तो ते करतोय. आपण त्याची पूजा कशाला करतोय? आपण परमेश्वराची पूजा करायला पाहिजे. तसं ती इंद्रपूजा बंद झाली. इंद्रपूजा बंद झाली तर ही बातमी गेली इंद्राकडे. तो म्हणतो माझी पूजा बंद कशी काय झाली? तर बातम्या म्हणतात नाही, ते श्रीकृष्णाने वडिलांना जाऊन सांगितलं आणि त्यांनी ऐकलं तर त्यांनी बंद केली. अच्छा, मी दाखवतो या लोकांना. तर त्यांनी त्या छोट्याशा गावावर पूर्ण ब्रह्मांडाला जेव्हा प्रलय होतो तेव्हा जो पाऊस पडतो त्या छोट्याशा त्या गावावरती वर्षा सुरू केली. तर 2 सेकंदामध्ये तो पूर्ण पूर आला त्या गावात. त्याच्यामध्ये गायी, वासरं, हरिणं, माणसं, बायका, वृद्ध, सगळेजण, एव्हरीवन हू हॅज एनी कनेक्शन विथ कृष्ण, श्रीकृष्णांशी कोणाचा जे काही संबंध होता ते सगळे त्या पाण्यामध्ये बुडणार होते. मग आता काय करायचं? ते हे सगळं कुठून सुरू झालं? प्रकोप श्रीकृष्णाने बंद केलं. श्रीकृष्ण, आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही बंद केली इंद्रपूजा आणि आता बघा एवढा सगळा पाऊस आला तर काय करणार? श्रीकृष्ण मी आहे ना, काळजी करू नका. मग ते गोवर्धन पर्वत उचलला त्याने आणि त्या गोवर्धन पर्वताखाली सगळेजण हे आले. तर प्रश्न काय आहे, इंद्रपूजा किती गावांमध्ये बंद झाली? आणि बाकीच्या गावांमध्ये म्हणजे 100 किलोमीटरवर अजून एक गाव असेल तिथे कधी होती? श्रीकृष्णाने आपल्या वडिलांना सांगितलं तुम्ही का करताय? श्रीकृष्णाने इंटरनेटवर ब्लॉग नाही लिहिला, डाऊन विथ इंद्रपूजा हॅशटॅग. तो म्हणतोय माझं ऐका, तो त्याचं कर्तव्य करतोय. गव्हर्नमेंट ऑफिसर सर, बारामतीमध्ये कुठला गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, पाणी पुरवठा ऑफिसर आहे, तो तुमच्या घरी पाणी पाळत, त्याला लाच कशाला द्यायची? त्याला सरकारने ठेवलंय काम, काय दिलंय? प्रत्येक सोसायटीमध्ये पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. तर श्रीकृष्ण म्हणताय तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, गव्हर्नमेंट ऑफिसरला लाच नसते द्यायची, तो त्याचं काम करतोय. त्याच्यामध्ये काही चुकलं का? पण त्याला ते झोंबलं. आणि या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक ग्रह आहे पृथ्वी. त्या पृथ्वीवर 7 भूखंड आहेत. त्या 7 भूखंडामधून एक भूखंड आहे भारतवर्ष. आणि त्या भारतवर्षामध्ये करोडो गाव आहे, त्यातलं एक गाव आहे वृंदावन. आणि त्या एका वृंदावन गावामध्ये एका वर्षासाठी एका परिवाराने इंद्रपूजा बंद केली आणि त्याची शिक्षा काय मिळाली? मृत्यूदंड. सो त्याला किती ते वाटतंय की माझी पूजा व्हावी, सगळ्यांनी माझी वावा करावी.
आणि त्याच क्षणी पूर्ण ब्रह्मांडामध्ये बाकी सगळ्या गावांमध्ये जी इंद्रपूजा चालू आहे, जिथे इंद्र की जय हो, त्याच्याकडे लक्ष नाही त्याचं. मग आपण पण इंद्रासारखेच होतो. एकाने काहीतरी उलट शब्द बोलला आणि एवढे सगळे लोक आपले चांगले बोलतायत आपल्याशी, त्याच्याकडे का नाही लक्ष देते आपण? सो दॅट इज व्हॉट आय मीन, दॅट वी आर कॅरिंग डेड वेट ऑफ ग्रजेस. सो तुम्ही जेव्हा प्रवास करता, किती सुटकेसेस असतात? एनी व्हॉलंटियर्स तुमच्याकडून? समजा इथून तुम्ही महाबळेश्वरला गेले 2 दिवसांच्या सुट्टीसाठी, तर किती सुटकेस आहे? चालू आहे? अरे कृष्ण, बंद आहे. हा नाही, बॅटरी गेली असतो त्याची. सो वेन यू ट्रॅव्हल सुट्टीला, तर किती सुटकेस घेऊन जाता तुम्ही? साधारण एक सॅक. ओके, इज अ लाईट ट्रॅव्हलर. माझी एक बॅग असते सिम्पल, त्याच्यामध्ये काय नाही, 2 जोडी कपडे असतात, एखाद पुस्तक असतं, बाकी आय डोंट हॅव मच पोझिशन्स. पण समटाईम्स फॅमिली म्हणजे लहान मुलांचे 2 बॅग असतात, आणि लहान मुलांचे कपडे खूप बदलायचे असतात, बरोबर? तर जेवढं लहान मूल आहे तेवढे बॅगचा साईज वाढतो. सो अशी जर हेवी बॅगेज असेल आपला, वी कॅनॉट ट्रॅव्हल. आपण प्रवास आहे ना, ट्रेन जेव्हा थांबते प्लॅटफॉर्मवर, सगळ्यात आधी कोण उतरतात? फॅमिली पीपल उतरतात की बॅचलर्स उतरतात? बॅचलरची बॅग, ती इव्हन कॅरिंगची ट्रॉली पण नसते, त्याच्या खांद्यावरची ती बॅकपॅक असते, बरोबर? तसंच आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जर आपलं हेवी लगेज असेल, वी कॅनॉट ट्रॅव्हल. सो जशा बॅचलर्स ट्रॅव्हल लाईट, सिमिलरली जीवनाच्या प्रवासामध्ये वी हॅव टू ट्रॅव्हल लाईट. म्हणून 20 वर्ष वय असताना माझ्या गावी कोण काय बोललं आणि आता 4 वर्ष आधी कोण काय बोललं, हे असे वजन घेऊन आपण ना आयुष्याचा प्रवास नाही करू शकतो. वी हॅव टू ट्रॅव्हल लाईट, लेट गो. सो 2 गोष्ट असतात, फॉरगिव्ह, बट मेनी टाइम्स वी डोंट फॉरगेट. मी माफ केलंय, पण मी विसरलो नाही की त्यांनी मला असं केलं आणि मी त्याला माफ केलंय. सो त्यांनी असं मला केलं आणि मी त्याला माफ केलं. दिस होल 2 पॉइंट्स यू हॅव टू फॉरगेट ऑल्सो. फॉरगिव्ह अँड फॉरगेट बोथ आर इम्पॉर्टंट. तो वी फॉरगिव्ह, बट वी आर कॅरिंग दॅट मेमरी इन अवर बॅगेज. त्यांनी असं केलं होतं आणि मी त्याला माफी केलं. सो फायनली तो जो डाग असतो ना, तो गेलाच नाहीये. Grudges are like weights that burden you, suck your energy, impact you physically, emotionally, spiritually, and cause the toxic past to create a toxic future. इतिहास हा गेलाय. आजचं कॅलेंडर कुठलं आहे? 2042, 2021, 19. सो 19 मध्ये कोविड आला, 20 मध्ये भरपूर उलाढाल झाली, त्याच्या आधी डिमॉनिटायझेशन झालंय, पण आता नाव इट हॅज गॉन. सो इतिहासाला भविष्यामध्ये न्यायची ना गरज नाही, इतिहासाला संपला. सेकंड इज ग्रजेस आर इमोशनल कॅन्सर्स. Grudges are emotional cancers. So how many of us are aware about physical cancer? Cancer म्हणून लगेच तो धक्का बसतो की नाही? All of us who are carrying grudges in our heart are also carrying emotional cancers. कॅन्सरचा प्रॉब्लेम काय? It grows. Grudges, you carry a small grudge ना, ती वाढत जाते आपण, आणि त्या एका ग्रजच्या आधारावर अजून बाकीच्या पण गोष्टी लक्षात येतात. तेव्हा असं पण झालं होतं, तेव्हा असं पण झालं होतं. लेट गो बाबा, झाला आता संपलं. Okay, 61 cancer patients have forgiveness issues. So this research was done among cancer patients, and so they mentioned, मी सगळं काही करीन, त्याला मी माफ नाही करणार, तिला मी माफ नाही करणार. And that memory has created lot of hormonal changes and lot of things happen inside the body, and it can lead to cancer. Grudges cause amnesia. Amnesia म्हणजे amnesia has caused amnesia. लक्षातच नाही amnesia म्हणजे काय. So it causes forgetfulness of all the good things that happen. आपल्याला ना आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद पण मिळाले आणि कोणाचे शाप पण मिळाले. पण जेव्हा आपण शापावर फोकस करतो तेव्हा जे मिळालेले आशीर्वाद आहेत त्याचा ॲम्नेशिया होतो. वी फॉरगेट. ओके, फॉरगिवनेस इज अ गिफ्ट टू अवरसेल्व्स, नॉट अदर्स.
When you forgive someone, you set a prisoner free. Who is that prisoner? Yourself. वाईट स्मृतींच्या पिंजऱ्यामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलंय. तर जेव्हा आपण कोणाला माफी करतो तेव्हा त्या पिंजऱ्यामधून त्या कैद्याला माफ करतोय, सोडतोय. आणि तो कैदी कोण आहे? आपणच आहे. हेवी ट्रॅव्हलर अँड लाईट ट्रॅव्हलर, आय ऑलरेडी स्पोक अबाउट इट. सो आमचे गुरु महाराज आहेत, राधानाथ महाराज, ते म्हणतात की कधी कधी लोक इस्कॉन मध्ये येतात आणि नंतर कधी कधी सोडून पण जातात. पण म्हणतात ते कधी पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यात काहीतरी चुका आहेत म्हणून नाही जात. ते का जातात? म्हणतात दिस पर्सन मिसबिहेव्ड विथ मी. गीतेमध्ये काही फॉल्ट नाही, श्रीकृष्णामध्ये काही फॉल्ट नाही. बट आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा लोक दुखावले जातात, दे लीव्ह इस्कॉन. सो इस्कॉन इज ऑफरिंग यू द हायेस्ट स्पिरिच्युअल नॉलेज. बट इफ वी होल्ड ग्रजेस, we might actually leave ISKCON, we might actually go away from the Bhagavad Gita, we might actually go away from Krishna. Can you imagine what a big price we will pay? अनेक जन्म घेतल्यानंतर आध्यात्मिक ज्ञान मिळतं आणि ते आध्यात्मिक ज्ञान पासून पण आपण मुकू शकतो. कधी? जर आपण ग्रजेस ठेवले तर अगेन्स्ट डिव्होटीज. कोणीतरी काहीतरी थोडंसं बोललं असेल आपल्याला, आता एकच खुर्ची रिकामी आहे आणि मी पण गेलो खुर्चीवर बसायचं, मला जमिनीवर नाही बसायचं, आणि तेवढ्यात हे पण जाऊन त्या खुर्चीवर बसले. अरे मी तो बघितलं नाही तुम्ही? छोटीशी गोष्ट असेल, काय करणार? मंदिरामध्ये काय अपमानास्पद बोलणार? मंदिरामध्ये होऊन काय होणार? अरे छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि ते लक्षात राहून पीपल गो अवे फ्रॉम कृष्णा, पीपल गो अवे फ्रॉम गीता. सो बिग प्राइस. आर यू फ्रॉम हरे कृष्ण? बोला हो. मला ऍक्च्युली मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी पण इस्कॉन मध्ये होतो. बोला अरे वा, काय करतो तुम्ही? मग त्यांनी सांगितलं अमुक अमुक मंदिरामध्ये प्रभुपाद होते तेव्हा. माय वॉज अ ब्रह्मचारी इन माय टेम्पल. मग 6 वर्ष मी राहिलो. तुमची मंगल आरती एकदम जोरदार असते, सकाळी उठून एकदम दिव्य वाटतं, आणि तुमचा महाप्रसाद टेस्टीएस्ट फूड. आणि कधी वाटलंच नाही की त्याच्यामध्ये हे नाही आणि ते नाही आहे. हाऊ कम युअर प्रसाद इज सो टेस्टी? म्हणतो 7 वर्ष मी ब्रह्मचारी होतो आणि मंदिरामध्ये नुसता महाप्रसाद खाल्ला आणि अजूनही माझ्या याच्यावर त्याची चव आहे. म्हणतो आणि प्रभुपादांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत, काय स्पष्टता आहे त्याच्यामध्ये, काय क्लॅरिटी आहे त्याच्यामध्ये. नो क्वेश्चन्स आफ्टर रिडिंग प्रभुपाद बुक. तो ही वेंट ऑन ग्लोरीफाईंग फॉर हाफ एन आवर. तर पूर्णचंद्र महाराज म्हणतो अच्छा अजून काय? मग हे सांगितलं. आणि तुम्ही ते वृंदावनला जे मंदिर बांधलंय ना, इतकं सुंदर मंदिर आहे की काय सांगू. तो ग्लोरीफाय करतो. शेवटी यांनी हळूच करून विचारलं, तुला प्रसाद आवडतो, तुला मंगलारती आवडते, तुला पुस्तक आवडतं, तुला प्रभुपादांप्रती प्रेम आहे, श्रीकृष्ण गॉड आहे, मग तू ख्रिश्चन काय आहेस? ओरिजिनली फ्रॉम ख्रिश्चन. म्हणतो काय झालं ना, एक दिवशी आम्ही प्रसाद खात होतो आणि प्रसाद खाता खाता काहीतरी छोट्याशा गोष्टीवरून आमचं भांडण झालं शेजाऱ्यात. आणि त्या दिवशी मला ते खूप टोचलं. आणि त्यांनी येऊन मला कधी काही विचारलं पण नाही की अरे तू असं दूर का बसलायस माझ्यावर. दुपारी समजा भांडण झालं, संध्याकाळी दूर का बसलायस, आपण एकच आश्रमात राहतो. तर ते असं करत करत ती छोटीशी फट होती, तिचं रूपांतर झालं दरीमध्ये, दरी निर्माण. ती सुरुवातीला फटच होती. ती घरी पण असतं ना, अशी छोटीशी क्रॅक असते आणि लक्षात येतं हळूहळू तिथे एक फट निर्माण होते की नाही, आणि त्या फटीची दरी निर्माण झाली. पण फायनली आय कुड नॉट स्टँड इट. हाऊ कॅन समबडी बी सो इनसेन्सिटिव्ह की एकदा येऊन विचारलं पण नाही मला. सो जस्ट बिकॉज ऑफ इनसेन्सिटिव्हिटी ऑफ वन पर्सन, दिस पर्सन वॉज ओरिजिनली क्रिश्चन, ही बिकेम ए हरे कृष्णा डिवोटी, ही स्टेड इन द ब्रह्मचारी आश्रम फॉर 7 years. But because of the insensitive behavior of one person, now he is a Christian priest again. But he still remembers all the good things about ISKCON. So, तो grudge जो ठेवला त्यांनी, त्याची काय किंमत त्यांनी केली, त्याची किंमत किती भरली त्यांनी. परमेश्वरापासून तो दुसऱ्या पंथाला गेला तो. आणि हे जर टाळायचं असेल तो असर्टिव्ह कम्युनिकेशन. असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय माहिती का? इफ आय डोंट लाईक समथिंग अबाउट समबडी, सो अग्रेसिव्ह वे टू स्पीक, ए मला हे सगळं जमत नाही, समजलंस. सेकंड इज नेहमी गप्प बसायचं, नेहमी अकोमोडेटिव्ह राहायचं, नेहमी शांत बसायचं. मग काय होतं, समोरच्याला मुक प्रोत्साहन देतो आपण. तर somebody is doing something wrong to me and it is becoming difficult for me, I think I need to talk to you. थोडं 5 मिनिटं आपल्याला बोलायची गरज आहे. आणि काय सांगायचं, ऍक्च्युली तुम्ही ऍज अ व्यक्ती मला खूप आवडतं,
पण तुम्ही सगळ्यांसमोर माझ्याबद्दल जेव्हा कमेंट पास करता ना, इट मेक्स मी रिअली अनकम्फर्टेबल. व्यक्ती म्हणून तुम्ही छान आहात, इथून पुढे सगळ्यांसमोर माझ्याबद्दल असे लूज कमेंट्स नाही पास करायचे, बिकॉज आय एम व्हेरी अनकम्फर्टेबल विथ इट. दिस कॉल्ड असर्टिव्ह कम्युनिकेशन. मला त्याचा त्रास होतो आणि हे मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्याच्याने काय झालं, यू डिडंट ऍक्ट अग्रेसिव्हली, ऍट द सेम टाइम शांत बसून त्याला वाटतं की अरे मागच्या वेळेस मी सगळ्यांसमोर कमेंट मारली, याच्यात काय काय बोलला नाही माणूस, म्हणजे चालतं वाटतं. मग दुसऱ्यांदा सेकंड इन्सल्ट, आणि मी आपल्या मनातल्या मनात खचत चाललोय. मी एक दिवशी माझ्या पायावर पण उभा राहण्याची कॅपॅसिटी नसणार माझी, मग कशासाठी आहे? सो ही जी खोटी नम्रता आहे, that is very dangerous. What we feel is humility is actually false humility. Real humility is without raising your voice, you express your disagreement. माझा तुमच्याशी मतभेद आहे हे वाक्य नेहमी आरडाओरडी करून बोलणं गरजेचं नव्हे. या एका गोष्टीवर माझा आणि तुमचा मतभेद आहे आणि मला माझं मत सांगायचे अधिकार आहे आणि तुम्हाला तुमचं मत सांगायचा अधिकार आहे. जेव्हा when we learn this art, आवाज न वाढवता, तोंड वेडवाकडं न करता, या एका गोष्टीवर माझं तुमच्याशी मतभेद आहे. दिस विल ऍक्च्युअली प्रोटेक्ट अँड प्रिझर्व रिलेशनशिप्स, अँड वी फील बाय कीपिंग क्वाइट वी विल प्रिझर्व रिलेशनशिप्स. एक दिवशी विस्फोट होतो, मग तो 10 वर्षांनी विस्फोट होणं गरजेचं आहे की आताच वेळेवर सांगणं गरजेचं आहे की ही जी सवय आहे ही मला त्रास देते आणि मला ते कठीण जाते. तर प्लीज चेंज दॅट वन क्वालिटी. ऍज अ पर्सन आय लाईक यू, ऍज अ पर्सन यू आर अ नाईस पर्सन. सो असर्टिव्ह कम्युनिकेशन विल हेल्प नॉट कॅरी ग्रजेस. सो गप्प बसायचं, शांत बसायचं, अँड देन यू कीप लिसनिंग मोर अँड मोर इन्सल्ट्स और समथिंग which you cannot handle, and then you are carrying grudges in your heart, and then you become a heavy traveler. आणि जे इन्सल्ट करतायत किंवा जे गैरव्यवहार करतायत, he is a light traveler. No, he just speaks insulting and goes on with life. आणि heavy traveler कोण झाला? Who is receiving insults and assuming that he is humble. तो स्वतःला हे करतोय, आश्वासन देतोय की नाही तू नम्र आहेस, तू ऐकून घे. ती नम्रता नव्हे, तो मूर्खपण आहे. असं शांतपणे असर्टिव्ह कम्युनिकेशन जर केलं तर थिंग्स स्टॉप देअर ओनली अँड यू गो ऑन विथ लाईफ. म्हणून हे जे कन्सेप्ट आहेत दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड. सो याला म्हणतात आय सेंटेन्सेस. आय मीन्स वेन यू एक्झाम्पल देतोय, प्लीज डोंट फील बॅड. आता हे यांचं नाव वैभव आहे ना, तर हाऊ इज द सिटिंग, कॅन यू सी? बघू शकता कसे बसले. बाकी सगळे लोक कसे स्ट्रेट बसले, त्यांनी एका पायावर एक पाय ठेवला, बरोबर. So I'm just giving an example. Dr. Vaibhav, you are a very nice person, but I get disturbed when you sit like this. So I am not saying this is wrong. I am saying I get disturbed. So कोणी नाकात बोट टाकतात ना, तेव्हा आपण म्हणतो असं नको टाकूया. So the focus is on that person. No, I say I get disturbed when you put your finger in your nose. So I am not saying you are wrong. I am not saying you need to change. I am saying मला अस्वस्थ होतं जेव्हा तुम्ही तसं वागता. त्याच्यामध्ये काय होतं, यू आर नॉट सेइंग एनिथिंग अबाउट राईट अँड रॉंग अबाउट द अदर पर्सन. यू आर जस्ट सेइंग माझ्या समोर माझ्या उपस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा ते तसं करता तेव्हा मला अस्वस्थ होतं. प्रॉब्लेम कोणाचा? माझा आहे. सो नाउ दॅट पर्सन हॅज टू डिसाइड ते नातं टिकवून ठेवायचं आहे की नाही. मग त्या व्यक्तीला जर त्या नात्याची किंमत नसेल तर म्हणजे तुला अस्वस्थ होतं, मी काय करू? So as soon as you hear that response, then you should understand I am nobody for this person. म्हणजे नातं टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो ते नातं नाहीच आहे मुळात. आपण अदृश्य नातं टिकवायसाठी स्वतःच्या अस्तित्वाची किंमत देतोय. ओके. आणि समजा त्या व्यक्तीसाठी ते नातं जर महत्वाचं असेल आणि when I say I get uncomfortable when you sit like that, then you say oh I am really very sorry, मला माहित नव्हतं, याच्या पुढे मी तुझ्या उपस्थितीत बसणार नाही. बाकी वेळ बसतील, काय प्रॉब्लेम आहे? सो दॅट मीन्स दिस पर्सन व्हॅल्यूज मी अँड दिस पर्सन हॅज अंडरस्टूड व्हॉट डिस्टर्ब्स मी. सो दिस इज अ कन्फर्मेशन दॅट दिस रिलेशनशिप इज अन इम्पॉर्टंट रिलेशनशिप, नॉट जस्ट फॉर मी बट ऑल्सो फॉर दॅट पर्सन. मग माझ्या मनात जो एक विचार होता की हे नातं माझ्यासाठी महत्वाचं आहे, त्याला एक कन्फर्मेशन मिळालं की दुसऱ्या व्यक्तीसाठी पण महत्वाचं आहे ते नातं. अँड देन कारण त्यांनी करेक्टिव्ह ऍक्शन घेतली आहे, सो देन थिंग्स विल इम्प्रूव्ह.
अदरवाइज आय एम ओनली अज्युमिंग की दिस रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट, बट मी माझा स्वतःचाच तो भ्रम आहे तो. सो इन दिस वे असर्टिव्ह कम्युनिकेशन कॅन हेल्प लॉट ऑफ रिलेशनशिप इश्यूज. बट आपल्या संस्कृतीमध्ये स्पष्टपणे बोलण्याला नेहमी एक दाबून ठेवायला शिकवलंय. अरे स्पष्टपणे बोल. स्पष्टपणे बोलणं आणि उद्धटपणे बोलणं याच्यामध्ये अंतर आहे. आपल्याला उद्धटपणे बोलायला नाही शिकवलं जात आहे, स्पष्टपणे बोलायला शिकवलं जात आहे. सिंपल उदाहरण, गीतेमध्ये अनेक वेळा श्रीकृष्ण आहे हे काहीतरी मार्गदर्शन करतात अर्जुनाला, आणि इट इज नॉट नेसेसरी दॅट अर्जुन ऑलवेज लिसन्स टू इट. बट अर्जुन स्पष्ट कम्युनिकेशन करतात. कृष्ण, कॅन आय आस्क अ क्वेश्चन? येस. तुम्ही असं म्हणाले पण हे मला पटत नाहीये, तुम्ही सांगणार का याच्यावर, अजून खुलासा करणार का? आणि श्रीकृष्ण याच. सो हे कुठपर्यंत व्हॅलिड आहे? यू कॅन क्वेश्चन गॉड. God is telling you do like this, but even God does not expect you to accept it blindly. And you can ask, which Arjun has done in the Gita, की हे असं असं तुम्ही म्हणाले पण मला नाही पटलं ते. मग श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, एक काम करतो, तुला दुसरं उदाहरण देतो. मग दुसरं उदाहरण देतो. मग जर परमेश्वराला पण आपण स्पष्टपणे बोलायची उदाहरण स्टँडर्ड आपल्या गीतेत आहे, मग आपण एकमेकांशी स्पष्टपणे नाही बोलू शकत. फक्त आदराने बोलायला पाहिजे. अनेक वेळा स्पष्टतेच्या नावावर आपण उद्धटपणे बोलतो किंवा अनादर करतो. अनादर न करता, उद्धटपणे न बोलता, नीट योग्य ती भावना मनातली जर स्पष्टपणे बोललो, अनेक अनेक नाती तुटण्याच्या परिस्थितीपर्यंत न येता आधीच जुळतील आणि जुळलेली नाती घट्ट राहतील. ओके, सो वी कवर 2 points. नेक्स्ट टाइम वी कवर rest of the 8 points. Okay, any questions? Any comments? तुमच्याकडून काही तुम्हाला या कंटेंटवर काही बोलायचं असेल, हेल्पफुल, नॉट हेल्पफुल, युजलेस, गुड, व्हॉट एव्हर.